वनविकास महामंडळाच्या वनप्रकल्प विभाग भंडारा अंतर्गत येणाऱ्या अर्जुनी मोरगाव वनपरिक्षेत्रातील गंधारी क्षेत्रात विविध कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा धक्कादायक आरोप समोर आलेत. शासकीय निधीचा अपव्यय करत नियम धाब्यावर बसवून झालेल्या या कारभारामुळे वनविकास विभागाच्या एकूणच कार्यपद्धतीवर आता गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. गंधारी येथील कंपार्टमेंट क्रमांक 242A मधून अंदाजे 1 ते 1.5 हजार ब्रास मुरुमांचे अवैध खोदकाम झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय. एवढ्या मोठ्या प्रमाणात महसूल बुडवून मुरुम काढला जात असताना संबंधित यंत्रणेची अधिकृत परवानगी होती का, असा सवालही आता उपस्थित होतोय. कंपार्टमेंट क्रमांक 242B मधील बांबू रोप वनात वाढ झालेली अत्यंत मौल्यवान सागवानाची झाडे सन 2025-26च्या वन सुधारणा कार्याच्या नावाखाली अवैधरित्या तोडल्याचा आरोप आहे. शासनाच्या पैशातून उभारलेल्या रोप वनातील झाडांवर कुऱ्हाड चालवण्याचा अधिकार कोणत्या नियमांअंतर्गत मिळाला, असा थेट प्रश्न आता नागरिक विचारतायत. कंपार्टमेंट क्रमांक 244 आणि 245 मधील नाल्यांवर बांधण्यात आलेले वनबंधारे पहिल्याच टप्प्यात निकृष्ट दर्जाचे असल्याचं उघडकीस आलं. बांधकामात वापरलेले दगड आणि लोखंडी जाळ्या निघून आल्यानं कामाच्या गुणवत्तेचा पुरता बुरखा फाटला गेलाय. या संपूर्ण प्रकरणाबाबत संबंधित क्षेत्र सहाय्यकांशी संपर्क साधला असता घटनास्थळी जाऊन पंचनामा करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र पंचनामा होऊन सुद्धा अद्याप कोणत्याही दोषींवर ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे स्थानिक नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जातोय. दरम्यान या गंभीर आरोपांबाबत वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून सुद्धा कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही. अधिकारी सोयीस्कर मौन बाळगून असल्यानं विभागाची भूमिका अद्याप अस्पष्टच आहे. पंचनामा पूर्ण झाला असेल तर पुढील कारवाईची फाईल नक्की कुठे अडकली आहे? शेकडो ब्रास अवैध मुरुम उपसा करण्याची मुभा कोणाच्या आशीर्वादाने मिळाली आहे? बांबू रोप वनातील सागवानाची तोड नेमक्या कोणाच्या आदेशाने झाली आहे? निकृष्ट दर्जाच्या बांधकामांना जबाबदार असणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई कधी होणार आहे, असे अनेक प्रश्न आणि मागण्या आता नागरिकांकडून उपस्थित होत आहेत. शासकीय निधीचा असा उघड अपव्यय करणाऱ्या दोषी कर्मचाऱ्यांवर आणि अधिकाऱ्यांवर तात्काळ कडक कारवाई करण्यात यावी आणि झालेल्या नुकसानीची वसुली संबंधितांकडून केली जावी, अशी ठाम मागणी अर्जुनी मोरगाव परिसरातील नागरिकांनी केली आहे. न्यूज रिपोर्टर अश्विनी जीप काठे, अर्जुनी मोरगाव, गोंदिया, MS24 एक्सप्रेस.